बघू शकताय तुम्ही. छान मी आता परतून घेतलं आणि थोडंसं लाईटली अगदी तांदूळाचं पाणी आहे. खाली भाज्या करपू नये म्हणून अगदी लाईटली मी टॉप टाकला. आता हे झालं की मग आपण ही शेजवान चटणी आहे. हां हे बघा, शेजवान चटणी टाकली. परत परतून घ्यायचं छानपैकी. थोडासा 1-2 अर्धा सेकंद गॅस बारीक करायचा आपला. छानपैकी असं परतून घ्यायचं. परतून जेवढं तुम्ही परतून घ्याल ना तेवढं टेस्ट छान येईल. हे बघा बघ, म्हणजे तर सगळं असं भाज्यांना लागला पाहिजे सॉस. आणि जर असं वाटलं की नाही बाबा कमी पडतो तर परत तुम्ही घाला, पण आम्हाला आता हा सफिशियंट आहे. आता मी हे ऑयस्टर मशरूम हे मी चिरून घेतले. आता मी हे घालते. तर तुम्ही बघू शकता हे सगळं मी घातलेलं आहे. खूप छान. आता उलट आणि कलर पण खूप असा डिसेंट लुक आलेला आहे. खूप म्हणजे काय म्हणतात तुम्ही, असं खूप डार्क नाही. किंवा आपण बाहेर टपरीवर खातो किंवा चायनीज गार्डनवर खातो तसा कलर आलेला नाही आहे. फेंट कलर आलेला आहे. त्यामुळे एक ते बरं पडतं आपल्याला. हे बघा, आणि आता हा झालं. तर आता आपण हे तांदूळ तुमच्याकडे जर, हे बघा हा मी अर्धा कच्चा शिजवलेला आहे. आणि जर तुमच्याकडे रात्रीचा जर भात असेल पण तो मोकळा पाहिजे, गच्च झालेला भात नाही पाहिजे, मग तो घालते आता. हे बघा छानपैकी आता आपण परतून घ्यायचा. हा सगळा भात सगळा भांड्यातला निपटून व्यवस्थित घ्यायचा, जेणेकरून हे वाया जाऊ नये म्हणून. बाकी हे नाही. तर बघा बघा किती छान कलर आला आहे ना, लाल कलर. बघा किती सुंदर कलर आला आहे ना, मस्त वाटतं की नाही बघायला. हां, मग आता थोडंसं परत आपण पाणी घालणार आहे या स्टेजला, की जेणेकरून ते अर्धा कच्चा भात आहे म्हणजे तांदूळ आहे तो छानपैकी आपला शिजावा. हाच उद्देश आहे. आता छानपैकी हा केलेला आहे तुम्ही. आणि आता मला का कोणाचं असं थोडंसं कमी वाटतं आहे, तर मी काय करते आता थोडंसं मी मिरेपूड करून ठेवली आहे. घरातलीच आहे पण माझ्याकडे डब्बे छोटे नाही आहेत, त्यामुळे. पण हे बघा थोडंसं मिरपूड घातली आणि छानपैकी आता हे झालं. तुम्ही किंवा भाज्या कट करून ठेवा आणि मग नंतर तुम्ही हे करू शकता. किंवा तुम्ही आदल्या दिवशीचा जर तांदूळ म्हणजे भात असेल तुमचं, म्हणजे काय म्हणतात मोकळा भात, तर तुम्ही त्याचा पण हा राईस बनवू शकता.
तो पण खूप छान होतो. आता काय तर हा छान तांदूळ असा फुलला आहे. हां, हे बघू शकता. बघा, मग हे बघूनच मला असा खायचा उत्साह आलेला आहे. तर आता या स्टेजला मी थोडेसे आता हे नूडल्स आहेत ते हे का, हे नूडल्स आता मी घातले. हे सगळे आता नूडल्स घातलेले आहेत. आता छान आता आपलं काय करायचं, हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पलटून नाही घ्यायचं, आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि 2च मिनटं वाफ काढून घ्यायची. म्हणजे जेणेकरून काय होईल, ते सगळे आपसात सगळं एकत्र होतील आणि खूप सुंदर आपला नूडल्स राईस तयार होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता. हां, हे असं आता माझ्याकडे नेमका लाकडी डाऊन कुठं ठेवलं आहे मला ते आठवेना, पण तरी पण मी आता हे असं हे असं करून देते. तर बघू शकता तुम्ही, हे बघा की जेणेकरून सॉरी, तर थोडा खोकला आहे कारण थोडीशी पावसात शिजल्यामुळे, पण तरी पण लगेच मी ते केस वगैरे कोरडे केले, पण तरी पण थोडंसं आहेच आहे अजून. हे बघा, आता हे सर्व असं छान घ्यायचं पडतं. बघा, हां, आपण कॉम्बिनेशन राईस म्हणू शकतो किंवा फ्राईड राईस म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटेल ते नाव द्या, पण मी तरी कॉम्बिनेशन राईस म्हणेन. आणि का तर कारण ह्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत, अजून बरंचसं काय काय घातलेलं आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन हा राईस तुम्हाला आवडेल ते नाव द्या किंवा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की याचं नाव काय ठेवायचं. तर माझ्या चटोरी हर्षदा या यूट्यूब चॅनलला आणि हर्षदा होम गार्डन या यूट्यूब चॅनलला तुम्ही माझ्या फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.